नमस्कार भावानो. डी पी नाही बघायचा. टायमिंग बघा 6 वाजले. आज पहिल्यांदा 6च्या ठोक्यावर बॅग उचलली आणि निघालो घरी. सासरवाडीत आलता फोन, पाहुणं जेवायया म्हणलं की काय लगेच बॅग उचलली. 6 वाजता आऊट केलं ना आलो बायकोला न्यायला. मग काय बायको पण आली. बायको आली की लगेच मग स्टार्टर मारला आणि निघालो घराकडं जाता जाता एवढी CNGची मोठी लाईन बघितली. मला तर हसूच येतं कधी कधी यांच्याकडे बघून. 2-2, 3-3 तास बसतात लाईनीला राव. मग काय आलो घरी आल्यावर आवरावरी झाली. पोरगीचं आवरलं. पोरगीला जसं कळलं मामाच्या गावाला जायचं आहे, पोरगीचा आनंद काही गगनातच मावेना. मग काय पोरगी लागली उड्या मारायला, ये मामाच्या गावाला जायचं ये. ही बघा ही आमची माही मगर, ही काय आज येणार नव्हती आपल्याबरोबर. मग काय आलो पंपावर आलो. म्हणलं आता पेट्रोल टाकलं पाहिजे. आणि पेट्रोल टाकलं आणि जी स्टार्टर मारला. मग काय इकडं तिकडं बघणे भानगडच नाही. सासरवाडीला जायचं म्हणल्यावर मग काय लगेच आमच्या बायकोनं फ्रंट कॅमेरा चालू केला आणि घेतलं शूटिंग. ही बघा आमची सई म्हणली आज मी पुढे बसून गाडी चालवणार. सई मगर मोसम बघा तुम्ही. मोसम असला क्वालिटी झाला आहे का नाही. असल्या मोसममध्ये सासरवाडीला जाऊन जेवायचं म्हणजे मजाच वेगळी. मग काय जाता जाता थांबलो आडेकर बंधूपाशी. जरा म्हणलं काहीतरी हातातनं खायला नेलं पाहिजे. मग काय खायला घेतलं ना आलो सासरवाडीला जाता जाता उशीर झाला. हे बघा सासरवाडीचं आमच्या ग्रामदैवत असं मंदिर आहे. इथनं पुढच्या गल्लीत गेलो की लगेच घरातच बसलो. घरात पोचल्या हातपाय धुतले आणि जे लिंबू पिळून ताव मारायला चालू केला का नाही, इकडं तिकडं बघायचंच नाही. आणि वहिनी असलं क्वालिटी चिकन बनवतात का नाही. एक घास खाल्ला, एका घासातच मन तृप्त. असलं क्वालिटी जेवणच नाही.